स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता 20 ते 26 डिसेंबर ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्या स्त्रिया, पुरुष, मुले, मुली सगळेजण ते पारायण करू शकतात. पण ज्यांना इतके नियम अटी शक्य नाही आहेत किंवा ज्यांना खरंच खूप वेळ कमी आहे पण काहीतरी करायची इच्छा आहे, अशांनी काय करावं हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. एक आहे 7 श्लोकी म्हणजे गुरुचरित्र, 7 काहीतरी अध्यायांचं एक गुरुचरित्र मिळतं, ते पण आहे माझ्याकडे आत्ता, पण मी घेऊन बसलेले नाही आहे. आणि दुसरं आहे ते श्री सप्तशती गुरुचरित्र सार. श्री स्वामी म्हणजे स्वामींनी खास, टेंबे स्वामींनी खास स्त्रियांसाठी काढलेलं हे श्री सप्तशती गुरुचरित्र सार, म्हणजे गुरुचरित्राचा संपूर्ण सार यामध्ये आहे. हे टेंबे स्वामी महाराजांनी खास स्त्रियांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे, म्हणजे ग्रंथ आहे, जो गुरुचरित्र इतकाच महान आणि पवित्र आहे. त्यामुळे ज्या स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना, मुलींना, मी सांगते 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून 1 तासभर याला द्या. जे धार्मिक आहेत, ज्यांना अध्यात्माची आवड आहे, त्यांनी 1 तास फक्त द्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला ग्रंथ दाखवते. हा कुठल्याही आध्यात्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळेल. पूर्ण सांगते. श्री सप्तशती गुरुचरित्र सार, श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित आहे. हा जो ग्रंथ आहे तो. त्याचप्रमाणे तुम्हाला मी याचे काही जे नियम आहेत किंवा काय माहिती आहे हे सांगणार आहे. सप्तशती गुरुचरित्राची आवर्तने 10. करिता शुद्ध चित्ताने इष्ट साधे सुखे रहा, असं याचं त्यांनी दिलेलं आहे. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी लोकांच्या इष्टकामना पूर्ण होण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ तसेच स्तोत्रे लिहिलेली आहेत. त्यासाठी एक प्रश्नावली तयार केली जी 18 सूचित साधने आहेत. त्यातील 8वे सूचित साधन वरील श्लोकाप्रमाणे आहे. ज्या भक्तांना आपल्या सांसारिक सात्विक इच्छापूर्तीसाठी ही प्रश्नावली बघितल्यावर उपरोक्त सूचित साधन होते, त्यांनी अगदी शुद्ध चित्ताने श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाची अत्यंत मनपूर्वक 10 आवर्तने करावीत. 10 करायची आहेत, म्हणजे 10 वेळा हा संपूर्ण ग्रंथ वाचावा. ज्या साधकाला 2.5-3 तास सलग वेळ असेल त्याने सकाळी स्नान झाल्यावर अथवा संध्याकाळी स्नान करून देवासमोर उदबत्ती निरांजन लावून तसेच देवाला फुले वाहून रोज 1 वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा. अशा वाचनाने 10 दिवसात संपूर्ण ग्रंथ 10 वेळा वाचून होईल. जर साधकाला वेळ नसेल तर त्याने पुढील प्रमाणे 7 दिवसात वाचन करावे, म्हणजे 70 दिवसात 10 पारायणे पूर्ण होतील. आता तुम्हाला जर 20 ते 26 करायचं आहे तर कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 7 तुम्हाला वाचायचे आहेत, म्हणजे ओवी संख्या 1 ते 102, अध्याय 1 ते 7. दुसऱ्या दिवशी अध्याय 8 ते 17, म्हणजे ओवी संख्या 103 ते 200. अध्याय 3 म्हणजे तिसरा दिवस अध्याय 18 ते 27, ओवी संख्या 201 ते 281. दिवस 4 अध्याय 28 ते 34, ओवी संख्या 282 ते 402. अध्याय म्हणजे 5व्या दिवशी अध्याय 25 ते 37, ओवी संख्या 403 ते 504. 6वा दिवस अध्याय 38 ते 43, ओवी संख्या 505 ते 597. 7वा दिवस अध्याय 44 ते 51, ओवी संख्या 598 ते 700. अशा प्रकारे आपल्या सोयीनुसार तुम्हाला हे 7 दिवसात 1 पारायण पूर्ण करायचं आहे. आणि ज्यांना इच्छा आहे अशा प्रकारे आपल्या सोयीनुसार 10 पारायणे पूर्ण करावीत आणि पुढेही रोज सर्वसाधारणपणे 100 ओव्या तरी वाचाव्यात. म्हणजे वर दिलेल्या सप्ताह पद्धतीप्रमाणे आपली इष्टकामना पूर्ण होईपर्यंत वाचन चालू ठेवावे. 10 पारायणे पूर्ण झाल्यानंतर किंवा आता 1 पारायण पूर्ण झाल्यानंतर 3 साधकांना व स्त्रियांनी 3 सुवासिनींना, म्हणजे पुरुषांनी केलं तर 3 पुरुषांना बोलवा आणि सवाष्णी म्हणजे स्त्रियांनी केलं तर 3 सवाष्णींना बोलवून श्री सप्तशती गुरुचरित्र सार पोथी दान करावी.
श्री सरस्वती गंगाधर लिखित श्री गुरुचरित्र हा मराठीतील महान ग्रंथ आहे. श्री प वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी पूर्ण दत्तावतार श्री मन्नूसिंह सरस्वती महाराज यांच्या चरित्राचे सर्व साधकांना मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी शके 1825 इसवी सन 1903 मध्ये कार्तिक महिन्यात श्री गंगा तीरावरील श्री ब्रह्मावर्त येथे लिहून तयार केला. श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पूर्ण वाचन झाल्यावर श्रीमद गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य प्राप्त होते. आता याआधी तुम्हाला काहीही स्तवन वगैरे काहीच ह्याला नियम नाही आहेत. एक मला वाटलं तर तुम्ही स्वामींची करा आणि डायरेक्ट तुम्हाला श्री दत्तात्रय स्तोत्र यांनी दिलेलं आहे. त्यानंतर चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्त स्तोत्रम त्यांनी दिलेलं आहे, खूप सुंदर आहे. ते तुम्हाला म्हणायचं आहे. अगदी एका पानाचंच आहे दत्त स्तोत्र आणि लगेचच सुरू होत आहे अध्याय पहिला. आता अध्याय पहिला पान नंबर 7 ला चालू होतो. किती? पान नंबर 7 ला. आणि अध्याय संपतात ते 77 म्हणजे 70 पानं तुम्ही वाचायची आहेत एकूण 7 दिवसात. आणि ज्यांना प्रबळ इच्छा आहे त्यांनी 7 दिवसात 7 पारायणे करा किंवा तुम्ही 20 तारखेपासून 27 तारखेपर्यंत याची 10 पारायणे करा. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. 10 पारायण फक्त 70 पानी आहे. माझं तर हे 1 तासात वाचून होतं. कधीही मनात आलं तर मी हे वाचते. ह्याला काहीही नियम अटी नाही आहेत की तुम्ही बेडवर झोपायचं नाही, तुम्ही एकच धान्य खायचं, फक्त मांसाहार सोडायचा, बाकी कांदा लसूणची सुद्धा याला अट नाही आहे. पण आपण गुरुचरित्र इतकं ह्याला पावन मानतो, मग तुम्ही जर कांदा लसूण पाळलं तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. मी जेव्हा करते तेव्हा मी कांदा लसूणचं पाळते, पण घरात काही कारणाने नाही कांदा लसूण पाळणं होते तर तुम्ही नक्कीच न पाळता सुद्धा हे करू शकता. मांसाहार मात्र तुम्हाला 10 दिवस किंवा 7 दिवस बंद करायचा आहे. आता 20 ते 27 या कालावधीत जर तुम्हाला 10 पारायण पूर्ण करायची असतील तर एक पारायण रोज म्हणजे करायचंच. आणि 2-3 दिवस 3 दिवस काय करायचं, एक सकाळी एक संध्याकाळी असं करून 10 पारायण पूर्ण करायची. किंवा कंटिन्यू 7 दत्त जयंतीपर्यंत आणि पुढं 3 दिवस. असं काही नाही की दत्त जयंतीला हे संपलंच पाहिजे असं बिलकुलही नाही आहे. एकूण 10 पाठ ह्याचे तुम्हाला करायचे आहेत म्हणजे ह्याची पूर्ण फलप्राप्ती जी आपण म्हणतो ती तुम्हाला मिळते. आता ह्याची कुठली पूजा मांडायची आहे का? तुमची जर इच्छा असेल तर चौरंगावर तुम्ही स्वामींची मूर्ती, दत्त महाराजांचा फोटो ठेवू शकता. अखंड दीप तुपाचा किंवा तेलाचा लावून या ग्रंथाचं वाचन चालू करू शकता. आपण बसतो ती जागा पवित्र असावी, आसन स्वच्छ आणि शुद्ध असावं, बसण्याचं जे आसन आहे ते स्वच्छ आणि शुद्ध असावं. आपण घालतो ते वस्त्र पिरियडमध्ये न घातलेले असावेत ह्याची काळजी घ्यायची आहे. बाकी नैवेद्य तुम्ही अगदी दूध साखर, वरण भात, दूध भात साखर, दूध पोहे साखर काहीही दाखवू शकता. 7व्या दिवशी जसं आपण गुरुचरित्राची सांगता करतो त्याचप्रमाणे या पारायणाची पण सांगता करायची. 4 नैवेद्य सुद्धा नाही केले तरी चालेल. एकच नैवेद्य दत्त महाराजांना आणि एक नैवेद्य घरातल्या तुमच्या पूर्ण देवांना, असे 2 नैवेद्य केले तरी चालेल. गेवड्याच्या शेंगाची भाजी करा आणि पोळी वरण भात. बाकी गोड ऑप्शनल आहे, तुम्ही काहीही करू शकता. बाकी खरंच या पारायणाला कुठलेही अटी नियम नाहीत. अगदी सगळ्या स्त्रियांना मुक्तपणे करता यावे आणि कोणताही साईड इफेक्ट होऊ नये अशा प्रकारे टेंबे स्वामी महाराजांनी हा ग्रंथ आपल्यासाठी लिहिला आहे. त्याचप्रमाणे हा एक आहे श्री स्वामी समर्थ सप्तशती. याची माहिती मी तुम्हाला एखाद दिवशी नंतर देईन. ही दत्त अवधूत महाराज विरचित, हे सुद्धा खूप चांगलं आहे. मात्र याची माहिती जर मी आत्ता देत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. या जशी दुर्गा सप्तशती असते तशी श्री स्वामी समर्थ सप्तशती आहे. याची माहिती मी एखाद्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अवश्य देईन. आत्ता लक्षात घ्या, हे किंवा जर तुम्ही 7 अध्यायांचं छोटं गुरुचरित्र जरी केलं तर तुम्हाला रोज 7 अध्याय वाचायचे आहेत. असे 7 दिवसात 7 पारायणे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. छोटा आहे तो ग्रंथ, 7 अध्यायांचा जो आहे तो तर अतिशय छोटा आहे. तो तुमचा पाऊण तासात वाचून होईल. सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती करायला विसरायचं नाही. पहिली आरती गणपतीची, दुसरी आरती देवीची, तिसरी आरती दत्ताची आणि चौथी आरती महाराजांची. अशा 4 आरत्या सकाळी, 4 आरत्या संध्याकाळी करायच्या. त्रिवार मुजरा करायचा.
हे करण्याच्या आधी जमलं तर मठात किंवा केंद्रात जायचं, एक नारळ, खडीसाखर, हार किंवा फुलं घेऊन जायचं. आणि हे नाही जमलं मठात केंद्रात, घरात जरी नारळ ठेवलात, महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या, माझी कुठली जी इच्छा असेल ती पूर्ण करा. आणि पहिल्या दिवशी बसताना संकल्प करायचा, अडचणीचे दिवस असतील तर त्या दिवसात तुम्ही बसू नका, अडचणीचे दिवस सोडूनच तुम्हाला बसायचं आहे. अडचण पिरियड सुतक चालणार नाही. जर तुमचं मध्येच येत आहे असं वाटत असेल तर तुम्ही बसू नका. हे तुम्ही कधीही करू शकता, या कालावधीत नाही तर तुम्ही वर्षभरात जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे पारायण कराल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.